नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र तायडे. तुम्ही पाहताय ॲग्रो ATM. बरेच दिवस झालेले मित्रांनो, राज्यामध्ये रिमझिम पाऊस, कुठं जोरदार पाऊस, अशा स्वरूपाचा बऱ्याच दिवसांपासून पाऊस चालू आहे सातत्याने. त्याच्यामुळं या थंड वातावरणामुळं, ढगाळ वातावरणामुळं कपाशी असेल इतरही पिकावर बऱ्याच जास्त हा मावा पाडलेला आहे. तर त्यासाठी कोणतं औषध बेस्ट राहील ते किती मारायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर तुम्हाला मी आता मावा दाखवतो. माव्याची लिमिट किती आहे हे बघा. हे झाडकच झालेलं आहे. पूर्ण माव्याने त्याचा शेंड्याचा रस वाढल्यामुळं हे पूर्ण असा शेंडा पिवळा पडलेला आहे. आता मी तुम्हाला खालून पण दाखवतो किती मावा आहे याच्यावरती. हे बघू शकता तुम्ही. आज आपल्या प्लॉटला 49 दिवस झालेले आहे. वाढ समाधानकारक आहे, पण पाते फुलं म्हणा तसे थंड्या वातावरणामुळे, ढगाळ वातावरणामुळे तितकी चिटकलेली नाही आहे. आता या माव्यासाठी बेस्ट औषध कोणतं ते तुम्ही कमेंट करा, आणि मी बी माझ्या अनुभवाचं औषध तुम्हाला सांगणारच आहे. पण तुमच्या पण अनुभवाचं औषध माव्यासाठी कोणतं बेस्ट आहे ते तुम्ही पण कमेंट करा. आता मी तुम्हाला दाखवतो औषध. हे बघू शकता, आपण उल्याला घेतलेलं आहे. आता खूप जास्त मावा असल्यामुळं आपण रेग्युलर 10 ग्रॅम वापरतो, पण आता जास्तच मावा असल्यामुळं आपण 12 ग्रॅम उलाला घेतोय. आणि त्याच्यासोबत हे पाते आणि फुल लागा म्हणून हे बहार, हे टाटाचं बहार, हे आपण पाते फुलासाठी हे टाटा बहार घेतलेलं आहे. आणि हे आपण 40 मिली घेतोय. 1 लिटरला 2 मिली असं प्रमाण आपण याचं घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण या वातावरणामुळं त्याच्यासाठी आपण हे स्टिकर घेतलेलं आहे, स्टिकोन प्लस. असं या तिन्हीचे आपल्याला फवारणी मारत आहे, तिन्ही मिळून. याचा रिझल्ट खूप छान आहे. आधी पण आपण हे औषधं मारलेली. असं काही नाही हेच मारा म्हणून, पण आपण आपल्या अनुभवाचं तुम्हाला सांगतोय. तुमच्या अनुभवाचं असलं ते पण तुम्ही मारू शकता. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.